वर्षाताई पाठोपाठ आता जान्हवी जाणार आहे बिग बॉसच्या घराबाहेर। याची काही कारण माझ्याकडे आहेत ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहत राहा। तर आपल्याला माहित आहे आता वर्षाताई पण घराबाहेर आलेला आहे आणि आता फक्त 2च दिवसांचा बिग बॉसचा गेम बाकी आहे आणि 2 दिवसात आपल्याला माहित होणार आहे की कोण होणार आहे बिग बॉसचा विनर। आणि आता होणार आहे लास्टचं इविक्शन आणि लास्टच्या इविक्शन मध्ये जान्हवीचे सगळ्यात जास्त पर्सेंटेज आहेत की ती घराबाहेर जाईल आणि याचं मेन कारण आहे तिचा गेम सुरुवातीपासून आतापर्यंत खूप बदलत आलाय। म्हणजे सुरुवातीला ती निक्की सोबत राहायची कारण तिला असं वाटायचं की निक्कीला सगळा गेम माहिती आहे, तिच्या सोबत राहिले तर मला पण थोडंफार फुटेज मिळेल, यामुळे ती काहीही करत होती। म्हणजे निक्कीने पण सुरुवातीला खूप लोकांना वाईट वगैरे बोलली, अशा या गोष्टी केल्या, पण तरी सुद्धा तिला बिग बॉसने शिक्षा दिली नाही। तर जान्हवीला असं वाटत होतं की मी पण तसं काही करू शकते, म्हणून तिनं फ्लो मध्ये वर्षाताईंना पण खूप वाईट साईड बोलली। त्यांना वर्षाताईंना तर ती चक्क असं बोलली की तुम्हाला ज्यांनी जो पुरस्कार दिला आहे ना त्या लोकांना पण पश्चाताप होत असेल आज की मी यांना पुरस्कार का दिला। एवढी मोठी गोष्ट ती बिग बॉसच्या घरात बोलली आणि पॅटी दादांना सुद्धा ती असं बोलली होती की तुम्ही आयुष्यभर जोकरच म्हणून राहिलात आणि आता इथे येऊन पण जोकच करता, तुम्ही जोकरच आहात। आणि यामुळे अख्खा महाराष्ट्र जान्हवीच्या बाबत खूप भडकला होता आणि सोशल मीडियावर तर जान्हवीचा सगळ्यात खूप विरोध करत होते, जान्हवीला खूप नाही ते बोलत होते। इंडस्ट्रीमध्ये पण बरेच लोक असं बोलले की एवढ्या सिनियर कलाकाराला ती असं कसं काय बोलू शकते आणि यामुळे तिला शिक्षा पण मिळाली होती की ती जेलमध्ये होती 1 हफ्ता, पण तरीही ती काय सुधारली नाहीये असं आपल्याला दिसलं। कारण त्यानंतर सुद्धा ती काही लोकांना खूप वाईट साईड शब्दात बोलली, तिचा जो टोन होता तो टोन कधीच खाली आला नाही, उलट ती जसं काम लागेल तसं त्या लोकांकडे जात होती, बोलत होती, पण ती कॉन्स्टंट एका ग्रुपमध्ये राहिली नाही। ती काही दिवस बी ग्रुपमध्ये सुद्धा गेली होती, पण तिथे पण ती खूप दिवस राहिली नाही। तिला खरं तर काय करावं हेच कळत नव्हतं असं मला वाटलं। सुरुवातीला ती निक्कीकडे गेली, नंतर सूरजकडे गेली, नंतर आता शेवटी परत ती निक्कीकडे गेलीये आणि यामुळे तिच्या वोटिंग्स मध्ये खूप मोठा फरक पडतोय। तिला सगळ्यात कमी वोट्स मिळतात या गेममुळे आणि मेन म्हणजे तिच्या अपोजिट जे आहेत ना ते सोशल मीडियावर खूप स्ट्रॉंग आहेत। म्हणजे अंकिताचा सोशल मीडियावर फॅन फॉलोविंग खूप जास्त आहे कारण ती कंटिन्युअसली अपडेट राहते ना सोशल मीडियावर आणि कोकण हार्टेड गर्ल म्हणून तिचं चॅनल आहे, तिथे तिला मिलियनमध्ये पण फॉलोअर्स आहेत आणि तिला सोशल मीडियाचा खूप जास्त सपोर्ट आहे। खरं तर सोशल मीडियाचे लोक आपल्याला असं वाटतं की आपण त्यांच्या टचमध्ये आहोत म्हणून जास्त लोक त्या लोकांना वोट्स करत आहेत। व अंकिताचं पण सेम रिझन आहे आणि सेम रिझन आहे डीपी दादाचं सुद्धा। हो, डीपी दादा पण सोशल मीडियावर खूप फेमस आहेत, त्यांना फॅमिली ओरिएंटेड लोक खूप फॉलो करतात आणि त्यांच्यासोबत लोक खूप आणि डीपी दादासोबत लोक खूप कनेक्ट करतात। सगळ्यांनाच असं वाटतं की डीपी दादा एक त्यांचा फॅमिली मेंबर आहेत आणि डीपी दादाची फॅन फॉलोइंग सुद्धा कोल्हापूरमध्ये खूप जास्त आहे आणि त्यामुळे त्यांना खूप जास्त वोट्स मिळत आहेत सध्या। आणि राहिला विषय अभिजित सावंतचा, तर अभिजित सावंत प्रत्येक मराठी माणसाला माहीतच आहे की तो कोण आहे आणि त्यामुळे तो एक सिंगर असल्यामुळे आणि त्याचा गेम काही लोकांना आवडत आला आजपर्यंत, म्हणून त्याला पण बऱ्यापैकी चांगले वोट्स मिळत आहेत। आणि नंतर आहे निक्की तांबोळी। हो, निक्की आपल्याकडे हिंदीमधनं आलेले आहे आणि तिचे इंस्टाग्रामवर पण 5 मिलियनची फॅमिली आहे, त्यामुळे तिचा फॅन फॉलोइंग खूप जास्त असल्यामुळे तिला खूप जास्त वोट्स मिळत आहेत कारण हिंदीचे पण लोक तिला वोट करतायत, मराठीचे पण तिला करतायत, त्यामुळे ती सेफ होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत। आणि राहिला विषय शेवटी सूरज चव्हाणचा, तर या विषयावर आणि या वोट्सवर तर आपण काहीच बोलायला जायला नकोय कारण सूरजच होणार आहे बिग बॉसचा विनर। इनडिरेक्टली सगळे हे जण हेच म्हणत आहेत कारण जे लोक आतापर्यंत घराबाहेर आलेत ना, जसं की घनश्याम असो, वैभव असो, आपल्या वर्षाताई सुद्धा असो, सगळेजण असं म्हणत आलेत की सूरजच होणार आहे विनर आणि याच्यावर मला खूप जास्त विश्वास आहे। तुम्ही एक कमेंट करून सांगा मला तुम्ही सूरजला किती सपोर्ट करताय। म्हणजे माझ्याही जरी तुम्ही प्लेलिस्ट बघितली ना तरी सगळीकडे मी फक्त सूरजवर बोलली आहे आणि त्यावर लोक खूप कनेक्ट करत आहेत। सध्या सूरजला सगळ्या महाराष्ट्राचा खूप जास्त सपोर्ट मिळत आहे, त्यामुळे सूरज तर घराबाहेर बिलकुलच जाणार नाही। त्याचा 1% सुद्धा कोणालाच काहीच चान्स नाही की सूरज घराबाहेर जाईल। मी सूरजला खूप सपोर्ट करते, तुम्हाला या बाबतीत काय वाटतं प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा। तर या झाल्या बाकीच्या लोकांच्या बाजून, ही झाली जान्हवीची बाजू।
यामुळे जान्हवी घराबाहेर जाण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. आणि आता आपल्याला असं दिसतंय की बिग बॉस कडे ना काहीच कंटेंट राहिलेलं नाहीये. म्हणजे ते उगीच रोज 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 कोणातरी गेस्टला बोलवतात, त्यांच्यासोबत काहीतरी छोटे मोठे गेम्स खेळतात आणि तिथेच एपिसोड एंड होतो. यार सुरुवातीला त्यांचा TRP किती हाय होता, म्हणजे त्यांचे टास्क वगैरे किती इंटरेस्टिंग होते. निकीनं थोडाफार गोंधळ केला, पण बाकी सगळ्यांच्या घरात पण बाकीचं सगळं घरातलं वातावरण खूप चांगलं होतं आणि आम्हाला म्हणजे ॲज अ ऑडियन्स म्हणून बिग बॉस बघायला खूप मजा येत होती. आणि भाऊंच्या धक्क्यांवर तर खूपच मजा यायची यार. म्हणजे आम्ही वाट बघायचो हप्ताभर, म्हणजे एखादा एपिसोड जरी मिस झाला असला तरी भाऊंचा धक्का कधीच मिस केला नाही, कारण त्यावर खरीच मजा यायची की हप्ताभर कोण चुकीचं खेळलं कोण बरोबर खेळलं हे खूप चांगल्या शब्दात रितेश भाऊ आपल्यासमोर मांडायचे. पण मागच्या 2 हफ्त्यापासून रितेश भाऊ भाऊंच्या धक्क्यावर नव्हते आणि आता कुठेतरी शेवटच्या भाऊंच्या धक्क्यावर ते येणार आहेत आणि डायरेक्ट अनाऊन्स करणार आहेत विनर. आणि त्याआधी होणार आहे आज किंवा उद्यामध्ये एक इव्हिक्शन आणि ते इव्हिक्शन जान्हवीचं असणार आहे अशा सगळ्या सूत्रांकडनं मला माहिती आलेली आहे. सोशल मीडियावर पण हे पोल्स खूप जास्त येतात. सोशल मीडियावर वोटिंग ट्रेंड्सनुसार पण जान्हवी सगळ्यात खाली आहे. प्लीज मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणाला सपोर्ट करताय. आणि जो काही बिग बॉसचा आता जो खेळ चालू आहे, म्हणजे त्यांच्या वोटिंग ट्रेंडनुसार त्यांनी पॅडदादांना घराबाहेर काढलं, त्यावर पण खूप लोक नाराज होते. आणि कालच्या एपिसोडमध्ये तर असं दिसलं की सुरुवातीला त्यांनी वर्षाताईंना घराबाहेर काढलं, त्यांचं इव्हिक्शन झालं वगैरे ते सगळं झालं. त्यानंतर एडिटचा एवढा मोठा झोल झाला त्यांच्याकडनं की आपल्याला एक सीन असा दाखवण्यात आला की वर्षाताई मागे फिरतायत, म्हणजे वर्षाताई जान्हवीसोबत किचनमध्ये आहेत. मला असं झालं की यार आत्ताच तर त्या घराबाहेर गेल्या होत्या, माझं काय चुकलंय का? तर मी माझ्या काही फ्रेंड्ससोबत पण डिस्कस केलं तर ते पण म्हटले नाही यार आम्हाला पण असंच दिसलं, हा काहीतरी एडिटचा झोल होता. पण कलर सारख्या इतक्या मोठ्या चॅनलवर एवढा मोठा गोंधळ कसं काय होऊ शकतो, हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि सेम गोष्ट ना त्या ईव्हीच्या वेळेला पण झाली होती. सूरजची ईव्ही दाखवली आणि तिथे एपिसोड एंड झाला होता. एपिसोड एंड झाला की आपल्याला असं दिसलं की डायरेक्ट दुसऱ्या दिवशीची सकाळ दाखवली. बरं सकाळचे 1-2 टास्क झाले, तिकडं एका ठिकाणी अभिजित आणि निकी पण गप्पा मारत असताना आपल्याला दिसले. आणि अचानकच थोड्या वेळात असं दिसलं की सूरज आदल्या दिवशीच्या कपड्यामध्ये आलाय बाहेर आणि तो म्हणतो यार ईव्ही खूप भारी दाखवली, मला खूप भारी वाटलं. जान्हवी पण तो व्हाईट ड्रेस घालून होती तिथे आणि ती पण म्हणत होती यार मला खूप कनेक्ट झालं, निकीबद्दलच्या माझ्या पण गोष्टी खूप दाखवल्या मला ईव्हीमध्ये वगैरे. अरे म्हणजे आदल्या दिवशी तो संपला ईव्हीचा प्रोग्राम, त्यानंतर रात्र झाली, दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, गाणं वाजलं, त्याच्यानंतर ईव्हीच्या एंडचा जो सीन राहिला होता तो दाखवण्यात आला. आणि हा इतका मोठा गोंधळ बघून मला तर मी तर खरं सिरियसली खूप गोंधळले होते. तुम्हाला काय वाटतं या गोंधळाबद्दल? इतका मोठा ईडीचा गोंधळ कसं काय होऊ शकतो? प्लीज कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही कोणाला सपोर्ट करताय. स्पेशली मी तर सूरजला खूप जास्त सपोर्ट करते. प्लीज 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 तुम्ही पण सूरजला सपोर्ट करा आणि मलाही सपोर्ट करा. माझ्याही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच.